विद्यार्थी मित्रांनो, पी एज्युकूल या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही शिकत आहात टॉपिक अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. या टॉपिकच्या बाबतीतला जो काही एकूण थेरॉटिकल अप्रोच आहे, या टॉपिकची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, ही सगळी आपण गेल्या काही लेक्चर्समध्ये थेरॉटिकल फ्रेमवर्क सगळी समजून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रॅक्टिस प्रॉब्लेम आपण प्रत्यक्षात सोडवायला सुरुवात करण्या अगोदर मी थोडीशी रिव्हिजन करून घेतो की त्या अकाउंटिंग फ्रेमवर्कच्या बाबतीतली, आणि तुम्हाला पुन्हा काही गोष्टींची या ठिकाणी आठवण करून देतो आणि नंतर आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 1 सोडवायला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न म्हणजे साधारणतः अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज की ज्यांचं प्राईम ऑब्जेक्ट हे बिझनेस करणं आणि प्रॉफिट मिळवणं हे नसतं. ऑन द कॉन्ट्री त्या सर्व्हिस ओरिएंटेड ॲक्टिव्हिटीज असतात, चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज असतात, धर्मादाय संस्थांच्या स्वरूपातल्या ह्या ॲक्टिव्हिटीज असतात की जिथं मानवसेवा करणं, लोकांना सेवा पुरवणं हा उद्देश असतो, समाजाच्या कारणी लागणं हा उद्देश असतो. अशा प्रकारच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यांना नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ॲक्टिव्हिटीज असं म्हणतात. म्हणून आपल्या टॉपिकचं नाव आहे अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. कन्सर्नचाही अर्थ ॲक्टिव्हिटी. याचं अकाउंटिंग करत असताना इथं कोणत्याही प्रकारचं ट्रेडिंग, एक्सचेंज नसतं. त्यामुळं या ठिकाणी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अशा पद्धतीची अकाउंट्स की ज्याचा उद्देश मुळात ग्रॉस प्रॉफिट, ग्रॉस लॉस काढणं किंवा नेट प्रॉफिट, नेट लॉस काढणं असतो, अशी अकाउंट्स इथं नसतात. तर या टॉपिकचा बेसिक पाहताना आपण समजून घेतलेल्या आहेत काही गोष्टी की नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न जे आहेत यांचं अकाउंटिंग करताना साधारणतः लक्षात घ्या की आपल्याला परीक्षेसाठी जो काही आपल्याला अपेक्षित आहे, परीक्षेमध्ये येणारा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन, त्याच्यामध्ये साधारण फ्रेमवर्क ठरलेली अशी आहे की रिसीट अँड पेमेंट अकाउंट अलॉंग विथ सम ॲडजस्टमेंट्स आपल्याला प्रॉब्लेम दिला जाणार आहे आणि त्याच्या बेसिसवरती आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायची आहे. अशा स्वरूपातला प्रॉब्लेम आपल्याला परीक्षेमध्ये अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखाद्या ॲक्टिव्हिटीचं प्राईम ऑब्जेक्टिव्ह हे प्रॉफिट मिळवणं नसतं तेव्हा ती नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न होते आणि अशा ॲक्टिव्हिटीचं अकाउंटिंग करण्यासाठीचा बेसिक डॉक्युमेंट हा रिसीट अँड पेमेंट अकाउंट असतो. आपण पाहिलं या टॉपिकची फ्रेमवर्क पाहताना की रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज नथिंग बट जस्ट लाईक अ कॅश अकाउंट ऑर कॅश बुक. त्या ॲक्टिव्हिटीच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स की ज्या कॅश बेसिसवरती आहेत, इथं प्रॉफिट हा ऑब्जेक्टिव्ह नसल्यामुळं क्रेडिट ट्रान्झॅक्शनचा स्कोपच फार लिमिटेड असतो. लक्षात ठेवा, सर्व्हिस हे प्राईम ऑब्जेक्टिव्ह असतं. त्यामुळे इथं उधारी उसनवारीवरती व्यवसाय होत नाही. इथं सर्व्हिस टू मॅनकाइंड, सर्व्हिस टू ह्युमन अशा पद्धतीचं, ह्युमॅनिटी अशा पद्धतीचा एकूण अप्रोच असतो. त्यामुळे रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा आपला बेसिक या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणारा डॉक्युमेंट आहे, अकाउंट आहे. त्याच्याबरोबरीनं काही ॲडजस्टमेंट्स दिलेल्या जातात आणि त्याच्या बेसिसवरती आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवणं हे साधारणतः अभिप्रेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, रिसीट अँड पेमेंट अकाउंटबद्दल मी तुमच्याशी भरपूर बोललेलो आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटबद्दल बोललो आहे. बॅलन्स शीट तर तुम्हाला 11वी पासून माहीतच आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट रेकॉर्ड्स ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स. ऑन डेबिट साइड इट रेकॉर्ड्स कॅश रिसीट्स, ऑन क्रेडिट साइड इट रेकॉर्ड्स कॅश पेमेंट्स. इरिस्पेक्टिव्ह ऑफ टाइम, वेदर cash transactions relating to last year or current year or next year, may be receipts or payment, may be of nature revenue or deferred revenue or capital. कोणत्याही स्वरूपाचं ट्रान्झॅक्शन असो, कोणत्याही पिरियडशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन असो, कॅश जर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर रिसीट अँड पेमेंट अकाउंट ह्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग करतं. म्हणजे रिसीट अँड पेमेंटला आपल्या येणाऱ्या ज्या रिसीट्स आहेत आणि ज्या पेमेंट्स आहेत त्या लक्षात ठेवा, करंट इयरच्या असतील, त्या लास्ट इयरच्या असतील, त्या नेक्स्ट इयरच्या असतील, त्या रेव्हेन्यू नेचरच्या असतील, त्या डिफर्ड रेव्हेन्यू नेचरच्या असतील, त्या कॅपिटल नेचरच्या असतील. मग त्या कॅपिटल रिसीट्स असतील, कॅपिटल एक्सपेंडिचर असतील, त्या रेव्हेन्यू रिसीट्स असतील, त्या रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतील. त्यामुळं इथं ना पिरियडशी रिलेटेड काही भेदभाव आहे ट्रान्झॅक्शन लिहिताना, ना लक्षात ठेवा टाईप ऑफ ट्रान्झॅक्शन और नेचर ऑफ अकाउंट याच्याशी काही भेदभाव आहे. द ओनली क्रायटेरिया फॉर रेकॉर्डिंग एव्हरी ट्रान्झॅक्शन थ्रू रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज कॅश मस्ट बी इन्वॉल्व देअर. त्याचा ट्रान्झॅक्शनचा बेसिस हा कॅश असला पाहिजे. याच्याविषयी मी खूप बोललो आहे. तुम्ही जर थेअरीची लेक्चर्स पाहिली, या टॉपिक सुरू झाल्याची जी लेक्चर्स आहेत ती पुन्हा ऐकलीत तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं स्मरण होईल आणि आपण प्रॉब्लेम सोडवताना आपल्याला त्याचा खूप फायदा देखील होईल. विद्यार्थी मित्रांनो,
तुम्ही पी एज्युकल या डिजिटल प्लॅटफॉर्मचे सबस्क्रायबर आहात, विद्यार्थी आहात, त्यामुळे तुम्ही ॲप डाउनलोड करून घेतलाय. त्याच्या माध्यमातून तुम्ही या टॉपिकच्या नोट्स डाउनलोड केल्यात, प्रिंट केल्यात. तुमच्या हातामध्ये वर्कबुक आहे, तिथंही तो प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 1 दिलेला आहे. इथंही स्क्रीनवरती प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 1 दिसतोय. आपण सोडवायला सुरुवात करायची आहे. त्याआधी प्रॉब्लेममध्ये दिलेली इन्फॉर्मेशन काय काय ते आपण पाहूयात. काय प्रॉब्लेममध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स ऑफ रिसीट्स अँड पेमेंट्स अकाउंट ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी अँड द ॲडजस्टमेंट्स गिवन you are required to prepare income and expenditure account and balance sheet as on 31st March 2019. पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी नावाची एक नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न आहे, नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ॲक्टिव्हिटी आहे. त्यांचं या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली आहे. त्याच्या बेसिसवरती ते म्हणतायत की तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2019 तयार करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेममध्ये दिलेली इन्फॉर्मेशन मी पहिल्यांदा तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी आणि मला त्याच्याबरोबर काही एक्सप्लेनेशन द्यायची आहे तुम्हाला, म्हणून मी वाचून घेतो. कान देऊन ऐका, लक्षपूर्वक ऐका, जीवाचा कान करून ऐका. प्रॉब्लेम पहिला आहे आपला प्रॅक्टिस प्रॉब्लेम, हा लक्षात घ्या. पहिलं इम्प्रेशन फार महत्त्वाचं आहे. पहिले 4-6 प्रॉब्लेम तुम्हाला उत्तम समजले, अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम राहिला नाही, एकदम थॉटमध्ये क्लॅरिटी आली तुमच्या. लक्षात ठेवा, कसल्याही प्रकारचा प्रॉब्लेम पुढे आपल्याला येऊ देत, किती टिपिकल असू दे, किती डिफिकल्ट असू देत, आपण तो सोडवणार. बघा, रिसीट पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला दिलं आहे त्यांनी. रिसीट्स काय म्हणतायत, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड आहे 5000. पुढच्या रिसीट दिल्या सबस्क्रिप्शन. आपलं अकाउंटिंग इयर कुठलं आहे, 2018-19 आहे. 18-19चे 18,000 रिसीट्स आहेत आणि 19-20च्या 410 आहेत. आता 19-20 म्हणजे नेक्स्ट इयरच्या आहेत. ह्या रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. टू डोनेशन 6000 डोनेशन मिळालं आहे. रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट, या पवनपुत्र हनुमान व्यायामशाळेनं जे काही एंटरटेनमेंटचा प्रोग्राम केला असेल फंड रेझिंगसाठी, त्याच्या रिसीट्स दिल्यात 5400. इंटरेस्ट, त्यांनी जे काही बँकेत पैसे ठेवले असतील किंवा फिक्स डिपॉझिट केले असतील किंवा काही त्यांची इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यावर इंटरेस्ट मिळाला आहे 400. आणि एंट्रन्स फीज, या व्यायामशाळेमध्ये येणारे जे व्यायामाला येणारे जे काही खेळाडू असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील त्यांची प्रवेश फी मिळालेली आहे 6200. पेमेंट साईडला आपल्याला दिले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, रिसीट्स आणि पेमेंट झाल्यानंतर फार महत्त्वाचं मी तुम्हाला माहिती देणार आहे, ती पण नीट ऐकायची आहे. पेमेंट्स दिल्यात, सॅलरी पेड केली आहे 6000, एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस पेड केले 2480, सन्ड्री एक्सपेन्सेस पेड केलेत 1300, इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड केलेत 1200, रेंट पेड 700, इन्व्हेस्टमेंट परचेस्ड फॉर 15000, प्रिंटिंग अँड स्टेशनरी 800, पोस्टेज 3200, फिक्स्ड डिपॉझिट मेड इन टू द बँक 3900 अँड क्लोजिंग कॅश इन हँड 830 अँड क्लोजिंग कॅश ॲट बँक 6000. विद्यार्थी मित्रांनो, रिसीट आणि पेमेंटला सबस्क्रिप्शनकडे पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल चालू वर्षाचे अधिक पुढच्या वर्षाचे पण रिसीट्स दिल्यात. त्याच पद्धतीनं लक्षात घ्या की अकाउंट हेड दिलेले त्यातले रेव्हेन्यू अकाउंट हेड जसे आहेत तसेच तुम्हाला पेमेंटला पाहिल्यावर पण लक्षात येत आहे की इन्व्हेस्टमेंट, फिक्स्ड डिपॉझिट, क्लोजिंग कॅश बँक बॅलन्स, ओपनिंग कॅश बँक बॅलन्स, हे सगळे बॅलन्स शीटचे आयटम्स आहेत. म्हणजे रिसीट पेमेंटला येणारे आयटम्स हे रेव्हेन्यू पण असतात आणि कॅपिटल नेचरचे पण असतात, डिफर्ड रेव्हेन्यू पण नेचरचे असतात. याचा आपल्याला रिसीट पेमेंटवरून इन्कम एक्सपेंडिचर बॅलन्स शीट बनवताना रिसीट पेमेंटला आलेल्या ज्या रिसीट्स आणि पेमेंट्स आहेत यांचं क्लासिफिकेशन आपल्याला त्यांच्या नेचर ऑफ ट्रान्झॅक्शनवरून करावं लागतं. रेव्हेन्यू नेचरच्या रिसीट्स आणि पेमेंट्स असतात त्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला येतात आणि कॅपिटल नेचरच्या ज्या रिसीट्स आणि पेमेंट्स असतात त्या बॅलन्स शीटला जातात. आपण प्रत्यक्षात पोस्टिंग करताना मी ते बोलणारच आहे तुमच्याशी पुन्हा एकदा. टॉपिकच्या सुरुवातीला थेरॉटिकल फ्रेमवर्क क्लिअर करून देतानाही मी सांगितलेलं आहे, पुन्हा प्रॅक्टिस प्रॉब्लेम होताना मी हे सांगणार आहे. ॲडजस्टमेंट्स काय दिल्यात पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. देअर आर 500 मेंबर्स पेईंग अन ॲन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 ईच. या व्यायामशाळेचे किती मेंबर्स आहेत, सभासद आहेत 500 आणि प्रत्येकाची वार्षिक फी किती आहे, ₹50 पर मेंबर. 2 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही ॲडजस्टमेंट आपल्याला सबस्क्रिप्शनशी रिलेटेड आहे. तुमच्या वर्कबुकमध्ये प्रॉब्लेम दिला आहे, त्यात रिसीट पेमेंटच्या डेबिटला सबस्क्रिप्शन आहे, त्याला स्टार करून ठेवा. ज्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे त्याच्या पुढं समोर स्टार करून ठेवायचा आहे. आउटस्टँडिंग सॅलरी वॉज 1200. विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट साईडला सॅलरी पहिला आयटम आहे, त्याला स्टार करून ठेवा. द ॲसेट्स ऑन 1 एप्रिल 2018. आता अकाउंटिंग इयर 31 मार्च 2019ला संपत आहे. याचा अर्थच ते 1 एप्रिल 2018ला सुरू होत आहे. मग 1 एप्रिल 2018चे आपल्याला बिल्डिंग आणि फर्निचर दिल्यात. म्हणजे ह्या ओपनिंग बॅलन्स शीटच्या फिगर्स आहेत. म्हणजे आपण जेव्हा बॅलन्स शीट घेऊ तेव्हा ह्या ओपनिंग फिगर म्हणून बॅलन्स शीटला आपल्याला
इनर कॉलमला रेकॉर्ड कराव्या लागतील. जर त्याच्यावर काही ॲडजस्टमेंट्स असतील तर त्या इनर कॉलमला अन्यथा आहेत तशा आपल्याला त्या कॅरी फॉरवर्ड कराव्या लागतील, सब्जेक्ट टू रिसीट आणि पेमेंटमध्ये काही ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, काही परचेसेस केलेत, काही सेल केलेत वगैरे सगळं पाहावं लागेल. त्यानंतर दिलं आहे 5 नंबरची ॲडजस्टमेंट बघा, 50% एंट्रन्स फीज टू बी कॅपिटलाइज्ड. विद्यार्थी मित्रांनो, रिसीट पेमेंटच्या डेबिटला लास्ट आयटम आहे एंट्रन्स फीज, स्टार करून ठेवा. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर ॲनम हॅज अक्रूड फॉर 6 मंथ्स. विद्यार्थी मित्रांनो, पेमेंट साईडला इन्व्हेस्टमेंट आहे त्यासमोर स्टार करून ठेवा. डेबिटला रिसीट साईडला इंटरेस्ट आहे तिथं पण स्टार करून ठेवा. कॅपिटल फंड 70,000 जसा 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये फर्निचर आणि बिल्डिंगचे बॅलन्सेस दिलेले आहेत की जे ॲसेटला दाखवणार आहे आपण, तसंच लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड म्हणून ओपनिंग बॅलन्स दिला आहे त्यांनी 1 एप्रिल 2018चा 70,000. विद्यार्थी मित्रांनो, हे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न असल्यामुळं इथं कॅपिटल नसतं तर कॅपिटल फंड असतो, बरोबर आहे. त्याचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवायला आपण सुरुवात करूया. आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवायला सांगितलेलं आहे. तुमच्या समोर असलेल्या वर्कबुकमध्ये मी ब्लँक स्केलेटन तुम्हाला फॉर्मॅट तिथं दिलेले आहेत. आता तुम्ही त्याच्यावर नावं द्यायची, कॉलम्सना नावं द्यायची, डेबिट क्रेडिट लिहायचं, डेट मेन्शन करायची, या गोष्टी सगळ्या करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, इन द बुक्स ऑफ पवनपुत्र हनुमान व्यायामशाळा परभणी, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 आणि बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट मी स्क्रीनवर घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीटचे प्रोफॉर्मा आपल्याकडे तयार करून ठेवलेले आहेत, रुलिंग करून ठेवलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दिलेली इन्फॉर्मेशनमधल्या ज्या रिसीट पेमेंट अकाउंटमधल्या ज्या रिसीट्स आहेत त्यांचं आपण प्रॉपर क्लासिफिकेशन करून घेऊयात आणि मग त्यांचं आपण काय करूयात, रेकॉर्डिंग करूयात. विद्यार्थी मित्रांनो, ज्या रिसीट्स आहेत त्या ज्या रेव्हेन्यू रिसीट्स असतील त्या आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला इन्कम म्हणून दाखवता येणार आहेत आणि ज्या कॅपिटल नेचरच्या रिसीट्स असतील त्या आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घ्याव्या लागतील. कारण रेव्हेन्यू रिसीट्स आणि कॅपिटल रिसीट्स असं क्लासिफिकेशन आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवताना करावं लागतं. पण रिसीट अँड पेमेंट अकाउंटमध्ये मात्र रेव्हेन्यू ॲज वेल ॲज कॅपिटल ॲज वेल ॲज डिफर्ड रेव्हेन्यू सगळं एकत्रच लिहिलं जातं. नेचरही पाहत नाहीत, पिरियडही पाहत नाहीत, फक्त पाहतात कॅश दिली घेतली आहे ना, एवढाच फक्त क्रायटेरिया रिसीट पेमेंटसाठी असतो. आपण काय करूयात, प्रत्यक्षात लिहायला सुरुवात करूयात. या ठिकाणी लक्षात घ्या, तुमच्या समोर स्क्रीनवर दिसणारा जो प्रॉब्लेम आहे त्यातले कॅश इन हँड, कॅश ॲट बँक जे आहेत रिसीट म्हणून दिसत आहेत तुमच्या समोर, त्यातले कॅश हे ओपनिंग बॅलन्स शीटचा आयटम आहे. आपण मात्र क्लोजिंग बॅलन्स शीट बनवणार आहे 31 मार्च 2019ची. सबस्क्रिप्शन हा रेव्हेन्यू आयटम आहे, डोनेशन हा लक्षात ठेवा रेव्हेन्यू आयटम आहे, रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट हा रेव्हेन्यू आयटम आहे, इंटरेस्ट हा रेव्हेन्यूच आयटम आहे आणि एंट्रन्स फीजच्या बाबतीत मात्र आपण स्टार करून ठेवला आहे. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे की 50% ऑफ एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. म्हणजे तो 50% रेव्हेन्यू आहे आणि 50% कॅपिटलाइज करा म्हणजे कॅपिटल फंडमध्ये ॲड करा असा अर्थ आहे, बरोबर आहे. मग आता रेव्हेन्यू असलेले आयटम रिसीट पेमेंटच्या डेबिटवरून यांचं पोस्टिंग होतं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे इन्कम साईडला. नाव जरी अकाउंटचं इन्कम अँड एक्सपेंडिचर असलं तरी विद्यार्थी मित्रांनो, डेबिट साईडला एक्सपेंडिचर म्हणतात आणि क्रेडिट साईडला इन्कम म्हणतात, हे लक्षात घ्या, विसरू नका. नाही तर नावाप्रमाणे चुकून डेबिटला इन्कम म्हणाल आणि क्रेडिटला एक्सपेंडिचर म्हणाल. का हो, हे अकाउंट जे आहे ते नॉमिनल नेचरचं अकाउंट आहे, त्याच्या डेबिटचा रोल आहे डेबिट एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून डेबिट साईड एक्सपेंडिचर, क्रेडिट इन्कम्स अँड गेन्स म्हणून क्रेडिट साईड इन्कम. नाव आपलं इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे पण आपल्या साईड मात्र एक्सपेंडिचर आणि इन्कम आहे. तुम्ही म्हणाल मग नाव का असं दिलं, नावच देताना एक्सपेंडिचर आणि इन्कम द्यायचं ना. अनलेस यू हॅव इन्कम यू कॅनॉट गो फॉर एक्सपेंडिचर. आधी तुमचं उत्पन्न असलं पाहिजे, त्याशिवाय तुम्ही खर्च नाही करू शकत. तुम्ही म्हणाला कर्ज काढून करा की, पण कर्ज हाही कर्जाऊ उत्पन्नच आहे ना. म्हणून लक्षात ठेवा, अकाउंटचं नाव इन्कम अँड एक्सपेंडिचर आहे पण त्याच्या साईड आहेत त्या एक्सपेंडिचर डेबिट आहे आणि इन्कम क्रेडिट आहे. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण रेकॉर्डिंग करायला सुरुवात करूया. सबस्क्रिप्शन किती दिलं आहे, तुम्ही म्हणाल कॅश इन हँड का घेतलं नाही. कॅश इन हँड हा ओपनिंग कॅश इन हँड ओपनिंग बॅलन्स शीटचा आयटम आहे. आपण इथं ओपनिंग बॅलन्स शीट बनवत नाही आहे. सबस्क्रिप्शन इथं रिसीट अँड पेमेंटच्या डेबिटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला घ्या. बाय सबस्क्रिप्शन टोटल अमाऊंट घ्या 18,410. त्यानंतरचा आयटम आहे डोनेशन. इथं रिसीटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला घ्या. बाय डोनेशन 6,000. रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट रेव्हेन्यू आयटम आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला म्हणजे इन्कमला घ्या. बाय रिसीट्स फ्रॉम एंटरटेनमेंट 5,400. इंटरेस्ट हा पण रेव्हेन्यू आयटम आहे विद्यार्थी मित्रांनो, तो या रिसीटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला म्हणजे इन्कमला घ्या. बाय इंटरेस्ट 400.
एंट्रन्स फीज हा बेसिकली आयटम त्यांनी काय केला आहे, डिवाइड केला आहे. 50% रेव्हेन्यू ठेवला आहे, 50% कॅपिटल केला आहे. आपण पहिल्यांदा लिहून घेऊयात आणि मग ॲडजस्टमेंटचा इफेक्ट देताना त्यातनं 50% कॅपिटल फंडला ट्रान्सफर करूया. आत्ता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला घ्या बाय एंट्रन्स फीज, इनरला घ्या 6200, कारण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. दिलेल्या प्रॉब्लेममधल्या रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या सगळ्या रिसीट्सचं आपण आत्ता पोस्टिंग करून घेतलं. विद्यार्थी मित्रांनो, रिसीट झाल्यात. आपण आता काय करूयात, पेमेंट साईड जी आहे त्याचं पोस्टिंग करून घेऊयात. पण ते पोस्टिंग करण्याआधी, रेकॉर्डिंग करण्याआधी विद्यार्थी मित्रांनो, ईच अँड एव्हरी आयटमचं नेचर समजून घेऊयात. सॅलरी रेव्हेन्यू आयटम आहे, इन्कम एक्सपेंडिचरला जाईल. एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस रेव्हेन्यू आयटम आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचरला जाईल. सन्ड्री एक्सपेन्सेस, इलेक्ट्रिसिटी, रेंट, तिन्ही आयटम रेव्हेन्यू आयटम आहेत, इन्कम अँड एक्सपेंडिचरला जातील. इन्व्हेस्टमेंट मात्र कॅपिटल नेचरचा आयटम आहे. कॅपिटल नेचरचा म्हणजे बॅलन्स शीटचा आहे, म्हणून तो बॅलन्स शीटच्या ॲसेटला जाईल. प्रिंटिंग, स्टेशनरी, पोस्टेज हे दोन्ही आयटम रेव्हेन्यू नेचरचे आहेत, म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचरला येतील. फिक्स डिपॉझिट, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे तिन्ही आयटम लक्षात घ्या, बॅलन्स शीटशी रिलेटेड आहेत, कारण त्यांचं नेचर कॅपिटल नेचर आहे, ते बॅलन्स शीटच्या ॲसेटला जातील. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं असेल, रिसिट्स असतील तर रेव्हेन्यू असतील तर इन्कम एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला इन्कम म्हणून दिसतात, पण कॅपिटल नेचर असेल तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दिसतात. आणि पेमेंट्स जर असतील, रेव्हेन्यू पेमेंट्स असतील तर इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला एक्सपेंडिचर म्हणून दिसतात. आणि जर कॅपिटल नेचरची पेमेंट्स असतील तर बॅलन्स शीटच्या ॲसेटला दिसतात. आता आपण रेकॉर्डिंग करून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. पहिला आयटम आहे सॅलरी. रिसीट अँड पेमेंटच्या क्रेडिटवरून त्याचं पोस्टिंग होईल इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला टू सॅलरी. इनर कॉलमला घ्या, ॲडजस्टमेंट आहे 6000. पुढचा आयटम आहे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. रिसीट पेमेंटच्या क्रेडिटवरून पेमेंटवरून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला एक्सपेंडिचर म्हणून रेकॉर्ड करा टू एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस 2480. पुढं चला, सन्ड्री एक्सपेन्सेस किती दिलेत पहा, 1300. हे इथं पेमेंटवरून येतील इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला एक्सपेंडिचर म्हणून टू सन्ड्री एक्सपेन्सेस 1300. इलेक्ट्रिसिटी चार्जेस विद्यार्थी मित्रांनो रेव्हेन्यू आयटम आहे, आय अँड ईच्या म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर. आय अँड ई म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर, नाही तुम्ही म्हणाला आय अँड ई म्हणजे आई काय म्हणतायत पी कुलकर्णी सर. आय अँड ई म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर, अँड आर अँड पी म्हणजे रिसीट अँड पेमेंट, बी एस म्हणजे बॅलन्स शीट. तुमची बोलीभाषा मी बोलतोय हो, तुमची जनरेशन कशी आहे, त्यांना असे शॉर्ट फॉर्म लागतात बोलायला, हरकत नाही. सन्ड्री एक्सपेन्सेस झाले. पुढचा आयटम आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस, एक्सपेंडिचर म्हणून आय अँड डीच्या डेबिटला घ्या टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 1200. रेंट रेव्हेन्यू आयटम आहे, पेमेंटवरून येईल इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिटला एक्सपेंडिचर म्हणून टू रेंट 700. इन्व्हेस्टमेंट मात्र ॲसेट आहे, बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्या विद्यार्थी मित्रांनो 15000. का विनरला घेतले, त्याच्यावरचं इंटरेस्ट आउटस्टँडिंग आहे म्हणून. प्रिंटिंग स्टेशनरी रेव्हेन्यू आयटम आहे, आय अँड डीच्या डेबिटला घ्या, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला एक्सपेंडिचर म्हणून दाखवा टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी 800. पोस्टेज रेव्हेन्यू आयटम आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला घ्या, एक्सपेंडिचर म्हणून दाखवा. पोस्टेज अमाऊंट आहे 3200 टू पोस्टेज 3200. फिक्स डिपॉझिट ॲसेट आहे आपली, बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्या विद्यार्थी मित्रांनो, फिक्स डिपॉझिट 3900. याबरोबर कॅश आणि बँक दोन्ही आयटम लक्षात घ्या, कॅपिटल नेचरचे आहेत, बॅलन्स शीटच्या ॲसेटला घ्या कॅश इन हँड 830 आणि कॅश ॲट बँक 6000. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण काय केलेले आहेत, रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या ज्या रिसीट्स होत्या त्या रेव्हेन्यू आपण इन्कम दाखवल्या, कॅपिटल नेचरच्या असतील तर लायबिलिटी दाखवतात, आणि पेमेंट जर रेव्हेन्यू असतील तर ते एक्सपेंडिचर म्हणून दाखवले इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला, आणि जर कॅपिटल नेचरचे असतील तर ते बॅलन्स शीटच्या ॲसेटला घेतले. आता आपण ॲडजस्टमेंट करूयात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक एक. पहिले ॲडजस्टमेंट काय बघा, देअर आर 500 मेंबर्स पेईंग अन अॅन्युअल सबस्क्रिप्शन ऑफ ₹50 ईच. 500 इंटू 50 बरोबर आहे. एवढे तुम्हाला या ठिकाणी काय झाले पाहिजेत, सबस्क्रिप्शन वर्षात मिळालं पाहिजे. म्हणजे किती हो, 25000. पण जर तुम्ही नजर टाकली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला किंवा तुमच्या प्रॉब्लेममध्ये दिलेल्या रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला पहा, या वर्षाचे 18-19चे सबस्क्रिप्शन किती मिळाले आहेत, 18000. आणि नेक्स्ट इयरचे किती मिळालेत, 410. मग या वर्षाचे 18000 मिळालेत आणि मिळायला हवे होते प्रत्यक्षात 25000, कारण 500 मेंबर्स आहेत आणि त्यांचे प्रत्येकाचे ₹50 तुम्हाला पैसे मिळणार आहेत. मग मिळायला पाहिजे होते 25000, पण मिळालेत प्रत्यक्षात या वर्षाचे 18000. याचा अर्थच आहे विद्यार्थी मित्रांनो 7000 आउटस्टँडिंग आहेत, बरोबर आहे. त्यामुळं
तुम्हाला मी दाखवते. अॅन्युअल सबस्क्रिप्शन 500 इंटू 50 म्हणजे किती मिळायला हवं? 25,000. लेस सबस्क्रिप्शन ॲक्च्युअली रिसिव्ड ड्युरिंग 18-19 या वर्षात किती मिळालंय बघा, दिलंय त्यांनी. सबस्क्रिप्शन रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला दिसतंय का बघा. सबस्क्रिप्शन किती दिलंय? 18-19चं 18,000 आणि 90-20 म्हणजे नेक्स्ट इयरचं 410. म्हणजे प्रत्यक्षात मिळालंय फक्त किती लक्षात घ्या? 18,000. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 25 मिळायला हवं होतं आणि प्रत्यक्षात 18 मिळालं आहे. याचा अर्थ 7,000 आउटस्टँडिंग आहे आणि ते 7,000 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 18-19 जे आहे हे आउटस्टँडिंग हे नेहमी काय होतं? करंट इयरचं ॲड होतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला बाय सबस्क्रिप्शन लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 18-19 7,000 द्या. आणि त्याचा सेकंड इफेक्ट जो आहे, सबस्क्रिप्शन हा इन्कम आहे, इन्कम आउटस्टँडिंग असणं ही आपली ॲसेट आहे, म्हणून आपण ॲसेट साईडला बॅलन्स शीटचा इफेक्ट दिला. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 18-19 7,000. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही इफेक्ट नीट लक्षात घ्या. ॲक्च्युअल सबस्क्रिप्शन मिळाले 18,000 रुपये, मिळायला हवं होतं 25,000 रुपये, म्हणजे 7,000 रुपये आउटस्टँडिंग आहे. म्हणजे सबस्क्रिप्शनमध्ये इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला ॲड केलं पाहिजे आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 7,000 आणि आउटस्टँडिंग इन्कम असणं ही आपली ॲसेट असल्यामुळं बॅलन्स शीटच्या ॲसेटला आपण सेकंड इफेक्ट दिला आहे 7,000. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, पहिली ॲडजस्टमेंट केली आपण, दुसरी ॲडजस्टमेंट पाहूया. आउटस्टँडिंग सॅलरी वॉज 1,200. आता सॅलरी कुठं आहे? इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिटला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सॅलरी कुठं आहे? इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिटला आहे, बरोबर आहे. आपल्याला त्यामध्ये ॲड केली पाहिजे, आउटस्टँडिंग आहे म्हणजे. घ्या सॅलरीमध्ये म्हणा ॲड आउटस्टँडिंग सॅलरी 1,200. आता सॅलरी हा एक्सपेंडिचर आहे, सबस्क्रिप्शन हा इन्कम होता. इन्कम आउटस्टँडिंग असणं ही ॲसेट आहे, पण एक्सपेंडिचर आउटस्टँडिंग असणं ही आपली लायबिलिटी आहे. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला सेकंड इफेक्ट दिला पाहिजे, आउटस्टँडिंग सॅलरी 1,200. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, एका स्क्रीनवर मला तुम्हाला टेक्नॉलॉजिकल प्रेझेंटेशन डिजिटल फॉर्ममध्ये दाखवायचं असतं. मला जागा पुरत नाही बऱ्याचदा, त्यामुळे मी बऱ्याच गोष्टी शॉर्टमध्ये लिहित असतो, पण मी बोलताना मात्र डिटेल्डमध्ये बोलतो. तेव्हा तुम्ही स्क्रीनवरचं कॉपी डाऊन न करता जे लिहायचं आहे ते सरांचं पण ऐकत लिहूयात, म्हणजे तुम्ही पूर्ण लिहून घ्याल. पुढं जाऊयात. सॅलरी आउटस्टँडिंग सॅलरीमध्ये ॲड केली, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला दाखवली. पुढं काय केलं विद्यार्थी मित्रांनो पहा, सॅलरी आउटर कॉलमला घ्या इन्कम एक्सपेंडिचरच्या 6,000 प्लस 1,200 7,200. व्हेरी गुड. आता तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये त्यांनी सांगितलं आहे की बिल्डिंग 50,000 आणि फर्निचर 15,000 आहे. हे दोन्ही बॅलन्स शीटला आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस ओपनिंग बॅलन्सेस दिलेत त्यांनी 1 एप्रिल 2018चे, ते आहेत तसे बॅलन्स शीटच्या ॲसेटला घेतले पाहिजेत. बिल्डिंग घ्या ओपनिंग बॅलन्स इनर कॉलम 50,000 आणि फर्निचर घ्या ओपनिंग बॅलन्स इनर कॉलम 15,000. बिल्डिंग 50,000 आहे आणि फर्निचर मात्र 15,000 आहे. हरकत नाही, त्याच्यावरचे ॲडजस्टमेंट पण आपण करूयात. खाली दिले ॲडजस्टमेंट लगेच बघा बरं. बिल्डिंग आणि फर्निचरवर 5% आणि 10% रिस्पेक्टिव्हली डेप्रिसिएशन टाका. या बरं बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बिल्डिंग किती आहे आपली विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी फर्निचर किती आहे, दोन्ही फिगर्स पहा. आपल्याला त्यांनी दिलं आहे बिल्डिंग आणि फर्निचरवर 5% आणि 10%. फर्निचर किती आहे पहा 15,000, त्याच्यावर 10% किती येतं 1,500. चला लेस डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,500. विद्यार्थी मित्रांनो, फर्निचर 15,000 आहे, त्याच्यातून लेस 10% डेप्रिसिएशन 1,500 मायनस केल्यावर उरतील ते 13,500 आउटर कॉलमला येतील. पण डेप्रिसिएशन हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला येणार आहे, कारण हा लॉस झाला आहे आपला. त्यामुळे आपल्याला काय करायचं, इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिटला टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर 1,500 आणि बॅलन्स शीटच्या ॲसेटला फर्निचर आउटरला घ्या 13,500. आता बिल्डिंगकडे या विद्यार्थी मित्रांनो. बिल्डिंग किती आहे बॅलन्स शीटच्या ॲसेटला पहा बरं 50,000 लेस 5% डेप्रिसिएशन किती येतं 2,500 आणि डेप्रिसिएशन हा लॉस असल्यामुळं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला घ्या टू डेप्रिसिएशन ऑन फर्निचर या ठिकाणी 2,500. पुन्हा बॅलन्स शीटला या 50,000 मायनस 2,500 डेप्रिसिएशन केल्यावर बिल्डिंगचा क्लोजिंग बॅलन्स आउटरला घेतला पाहिजे 47,500. व्हेरी गुड. विद्यार्थी मित्रांनो, डेप्रिसिएशन ॲसेटमधनं मायनस केलं आणि इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला लिहिलं. पुढं चला, पुढची ॲडजस्टमेंट दिली आहे 50% एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज्ड. या बरं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय एंट्रन्स फीज 6,200 आहेत का, त्याच्या खालच्या ओळीला या लेस कॅपिटलाइज्ड. पुढं लिहा 50%. मग 6,200च्या 50% किती विद्यार्थी मित्रांनो, इनर कॉलमला लिहिले 3,100. इथून जर ते मायनस केले असतील, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला येणारा आयटम हा रेव्हेन्यू असतो,
तो मायनस का केला तुम्ही 50%? तर तो कॅपिटलाइज आहे म्हणून. म्हणजे आउटरला आता 3100 फक्त येतील इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय एंट्रन्स फीज, पण हे मायनस केलेले 3100 ते कॅपिटलाइज करा म्हटलेत, म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल फंडमध्ये आपल्याला ॲड करावे लागतील. ते आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला ॲड एंट्रन्स फीज 3100 लिहून ठेवा. कॅपिटल फंड 7 नंबरची ॲडजस्टमेंट स्क्रीनवर आहे, ती लिहिताना मी त्याच्यावर लिहीन, म्हणजे त्याच्यामध्ये ते ॲड होतील. ॲड एंट्रन्स फीज 3100. एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करा याचा अर्थ कळला का विद्यार्थी मित्रांनो? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला जी एंट्रन्स फीज 6200 दिली आहे त्याच्या 50% म्हणजे 3100 ही कॅपिटलाइज केली म्हणून मायनस केली, आणि नेट 50% आउटरला दाखवले इन्कम एक्सपेंडिचरच्या क्रेडिटला बाय एंट्रन्स फीज 3100, आणि मायनस केलेले जे कॅपिटलाइज करायचे आहेत ते बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला कॅपिटल फंडमध्ये ॲड करण्यासाठी लिहून ठेवलेत. कॅपिटल फंड मी लिहितोय. पुढची ॲडजस्टमेंट दिली आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट ॲट 5% पर ॲनम हॅज ॲक्रूड फॉर 6 months. या बरं बॅलन्स शीटच्या तुम्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ॲसेट साईडला या. इन्व्हेस्टमेंट किती आहे पहा, 15,000 आहे. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे 5% लक्षात घ्या 6 महिन्याचा. 15,000च्या 5% किती येतं? 750 येतं. 10% त्याच्या 5% करायचे आपल्याला म्हणजे 375. 15,000 इंटू 5% 375. हे 15,000 मध्ये हे इंटरेस्ट काय आहे लक्षात घ्या, आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे, ॲक्रूड इंटरेस्ट आहे. आणि इंटरेस्ट हा इन्व्हेस्टमेंटवरती मिळालेला आपल्याला इन्कम आहे, पण तो मिळाला नाही म्हणून आपण आउटस्टँडिंग म्हणतो, लक्षात घ्या. म्हणून 15,000 प्लस 375, आउटरला 375 ॲसेटला येतील, पण हा आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट जो आहे तो आपल्याला लक्षात ठेवा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला सेकंड इफेक्ट त्याचा द्यावा लागणार आहे. या तुम्ही इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ॲक्रूड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 375. व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड. इन्व्हेस्टमेंट प्लस आउटस्टँडिंग इंटरेस्ट 375, 375 केला. सेकंड इफेक्ट आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला दिला या ठिकाणी ॲक्रूड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 375. विद्यार्थी मित्रांनो 6th ॲडजस्टमेंट आपण कंप्लीट केले आहे. 7 दिले आहे. इन्फॉर्मेशन आहे कॅपिटल फंड 70,000 आहे, तो ओपनिंग बॅलन्स शीटलाही येतो, क्लोजिंगलाही येतो. कारण ओपनिंगला असल्याशिवाय क्लोजिंगला दिसणार कसा, कारण वर्षात बाकी काही झालेलं नाही. त्यामुळे बॅलन्स शीटला घ्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड असेल या, ओपनिंग कॅपिटल इनरला घ्या 70,000. विद्यार्थी मित्रांनो कॅपिटल फंड म्हणून ओपनिंग बॅलन्स आपण 70,000 घेतला, आणि मागाशी 50% एंट्रन्स फीज आपण ॲड करून इनर कॉलमला लिहून ठेवली ती आता बरोबर मॅच झालेली दिसते का पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. व्हेरी गुड. ओके, आता आपल्याला लक्षात घ्या पुढं जायचं आहे. कुठं? रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला लक्षात ठेवा. सबस्क्रिप्शन लिहिताना काय लिहिलेलं होतं मी पुन्हा स्क्रीनवर घेतलंय पहा. सबस्क्रिप्शन 18-19चा 18,000 आहे, आणि 19-20चा 410 आहे. आता हे 19-20 कुठलं इयर आहे? नेक्स्ट इयरचं आहे. नेक्स्ट इयरचा इन्कम आत्ताच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरला घेऊन चालणार नाही, कारण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रेकॉर्ड्स ओनली फिगर्स रिलेटिंग टू करंट इयर. मग त्या 18,410 मध्ये 410 जे आहेत ते नेक्स्ट इयरचे आहेत. मग ते आपल्याला काय करायला लागतील? रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणून मायनस करावे लागतील, कारण ते नेक्स्ट इयरचे आहेत. आणि इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स जो असतो ती आपली विद्यार्थी मित्रांनो लायबिलिटी असते, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही काय करा, या ॲडजस्टमेंटचा इफेक्ट देण्यासाठी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला या विद्यार्थी मित्रांनो, आणि तिथं लिहा लेस रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर 410. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण सबस्क्रिप्शन बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिटला रिसीट पेमेंटवरून घेतलं तर 18,410. या वर्षाचं आउटस्टँडिंग आपण पहिली ॲडजस्टमेंट केलेली आहे, त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 18-19 7,000 ॲड केलेलं आहे, आणि नेक्स्ट इयरचं सबस्क्रिप्शन आपल्याला आत्ता मिळालं आहे 410 म्हणून लेस केलं. रिसिव्ड इन ॲडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर NY म्हणजे नेक्स्ट इयर 410. विद्यार्थी मित्रांनो पुढच्या वर्षाचं सबस्क्रिप्शन आत्ता मिळालं असेल तर त्याचा सेकंड इफेक्ट आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला द्यावा लागेल. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 410. विद्यार्थी मित्रांनो सेकंड इफेक्ट आपण दिलेला आहे. सबस्क्रिप्शनमधनं नेक्स्ट इयरसाठीचं सबस्क्रिप्शन ॲडव्हान्समध्ये मिळालं म्हणून लेस केलं, आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला बरोबर लिहिलं आपण सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 410. व्हेरी गुड. आता सबस्क्रिप्शन या ठिकाणी आउटरला घ्या, बरोबर चालू वर्षाची फिगर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला दिसते का बघा 25,000, आणि ती बरोबर आहे.
कारण 500 मेंबर्स आहेत आणि 50 रुपयानं 25,000 रुपयाचं अकाउंटिंग झालं पाहिजे, कारण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट रेकॉर्ड्स ओनली करंट इयर्स फिगर्स. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण सगळ्या ॲडजस्टमेंट्स केलेल्या आहेत. आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची टोटल, क्रेडिटची टोटल येते 40,275. मी रफमध्ये लिहितोय, तुम्ही काही तुमच्या वर्कबुकमध्ये लिहू नका. तुम्हाला कळावं म्हणून मी कसा सरप्लस डेफिसिट कसा काढायचा असतोय कळावं म्हणून लिहितोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लिहायचं नाही वर्कबुकमध्ये, समजून घ्यायचं आहे फक्त. क्रेडिटची टोटल आहे 40,275. डेबिटची टोटल आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 20,880. बरोबर आहे, सगळ्या फिगर्स घेतल्यात आपण तिथं. आता त्याच्यातला जी ग्रेटर आहे ती दोन्ही साईडला लिहून घ्यायची आहे. आपल्याला लक्षात घ्या 4275, 4275 आणि 4275 मधनं 20,880 मायनस केले तर बरोबर डिफरन्स येतोय. लक्षात घ्या 19,395. तो डेबिटला येतोय. इन्कम जास्त आहे, एक्सपेंडिचर कमी आहे, म्हणजे उरलेला जो काही बॅलन्स डेबिटला दिसतोय तो क्रेडिट बॅलन्स आहे, म्हणून त्याला म्हणतात सरप्लस. 19,395, 19,395, म्हणजे याला म्हणतात एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर, दॅट इज सरप्लस. आणि हा सरप्लस जो असतो विद्यार्थी मित्रांनो तो कॅपिटल फंडमध्ये ॲड होतो नेहमी. ॲड करा कॅपिटल फंडमध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. ॲड सरप्लस 19,395. विद्यार्थी मित्रांनो, आउटरला घ्या कॅपिटल फंड 70,000 प्लस 3,100 प्लस 19,395, टोटल आली 92,495. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बॅलन्स शीटच्या लायबिलिटीची टोटल करूयात आता आपण. ते येते 94,105. ॲसेटची टोटल करूयात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी. अर्थातच किती आली पाहिजे सांगा, 94,105. विद्यार्थी मित्रांनो, बॅलन्स शीट या ठिकाणी टॅली झालेली आहे. आपला पहिला अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या सगळ्याची थेरॉटिकल फ्रेमवर्क समजून घेतल्यानंतरचा हा पहिला प्रॅक्टिस प्रॉब्लेम होता. समजायला थोडा वेळ लागणार आहे, पण आपण जिद्दीनं एकाग्रतेनं या सगळ्या गोष्टी पार पाडायच्या आहेत. आणि काही शंका आल्या तर स्क्रीनवर दिसणारा माझा जो नंबर आहे त्याच्यावर कधीही मला SMS करा, व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा फोन करा किंवा मेल ID जो दिसतोय स्क्रीनवर त्याच्यावर मला मेल लिहा. आणि यातलं काही जमलं नाही आणि शंका असतील विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक टॉपिकसाठी आपण लाईव्ह स्वरूपात डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स घेतो. त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्ही सबस्क्रायबर असल्यामुळे तुम्हाला येतील. त्या नोटिफिकेशन्स आल्या की तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि डाऊट सॉल्व्हिंग सेशनला यातलेच असं नाही, या टॉपिकची कोणतीही शंका असली तरी तुम्ही मला लाईव्ह विचारू शकणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रॉब्लेम आपला या ठिकाणी झाला आहे, पण पुढच्या प्रॅक्टिस प्रॉब्लेम आपण पुढच्या लेक्चरला लगेच घेणार आहोत. हा प्रॉब्लेम इथं संपलेला आहे. मनपूर्वक धन्यवाद.